राष्ट्रीय मतदार दिन. आता मतदार दिन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालेले सगळे दिवस आणि ह्या दिवसाचं महत्त्व आणि लोकांपर्यंत ते पोचावं हा एकमेव उद्देश या दिनाचा असतो. अनेक दिन आपण साजरे करतो बघा. विद्यार्थी दशेत हे सगळे दिन साजरे होतात आणि प्रत्यक्ष जेव्हा मतदान करायला जातो एक मत किती म्हणजे मूल्याचं असतं, किमतीचं असतं. हे काही आजच्या पिढीला सांगावं लागत नाही, कारण योग्य नेता निवडायचं तर एक मतही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे मतदान दिन जागृती, म्हणजे मतदान कशासाठी करायचं. आपण अनेक भाषणं ऐकतो बघा, आत्ताही आपण ऐकणार आहोत. प्रत्येकाचं मत वेगळं असतं की मतदान का केलं पाहिजे. तुम्हाला जर विचारलं मतदान का केलं पाहिजे तर प्रत्येकाचं मत प्रवाह हे वेगळे असू शकतात. आणि म्हणून आपण योग्य नेता निवडीसाठी मतदान करायचं आहे. आपल्या पालकांना सांगायचं आहे, ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे अशा सर्वांनाच मतदान करायला सांगायचं आहे. उगीच सुट्टी आहे मतदानाच्या दिवशी म्हणून मी घरी झोपणार आहे, मी फिरायला जाणार आहे असं न करता योग्य व्यक्ती जर निवडून आली तर देशाचा विकास अटळ असतो. आणि हा विकास करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी खरं म्हटलं तर हा दिवस आपण शाळेत साजरा करतो. कारण जर तुमच्या मनात योग्य व्यक्ती म्हणजे नेमकी कोण. कालच मी एका वर्गात पत्रलेखन शिकवत होतो आणि तिथे मी एक शब्द वापरला होता, आपल्या आवडीच्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो आहे की नाही. आवडीची व्यक्ती कोण हे काय मी विचारणार नाही. तसं मतदान करताना तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला मतदान करणं हे जेव्हा तुमच्या मनात येईल ना तेव्हा ह्या दिनाचं नक्कीच महत्त्व सगळ्यांना समजलेलं असेल. आता आपण विद्यार्थ्यांचे विचार ऐकणार आहोत आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांची नावे सांगून एका एका विद्यार्थ्याने आपलं मत या ठिकाणी मांडावं. राष्ट्रीय मतदान दिन, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा या विषयावर. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैष्णव विकास डोके, इयत्ता 9वी ब मधून. आजचा विषय आपल्या देशामध्ये लोकशाही रुजली आहे का. आपल्या देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर लोकशाही उभी आहे. लोकशाही रुजवण्यासाठी आपल्या जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहे. लोकशाही रुजली तर देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, अन्यथा जाती धर्मात अडकून पडल्याने देशाच्या विकासाला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली ओळख झाली. आपल्या भारतीय संविधानाने विविध जात, धर्म, प्रांत, भाषा आणि संस्कृती यांना टिकवण्याचे काम केले आहे. परंतु प्रत्येकाने सर्वप्रथम आपला देश मोठा आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. अनेक राजकीय नेत्यांनी जाती धर्माचे राजकारण केले आहे. या नेत्यांच्या बेताल वक्तव्याने भारताच्या एकात्मतेला तडा जाऊ शकतो. आपल्याला लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. लोकशाही टिकली तर प्रजासत्ताक दिवस साजरी करण्यात आनंद मिळेल. लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने राज्यकारभार करणे. सरकारने संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घ्यायचे असतात. अशा प्रकारे पोलीस, तपास यंत्रणा आणि विविध सरकारी विभाग यांनी काम करावे अशी आपली अपेक्षा असते. अनेक राजकीय नेते निवडून आले म्हणजे त्यांनी स्वतःचा निर्णय घेऊन संविधानाच्या चौकटी विसरून घेतला तर लोकशाहीला घात केला असे आपण म्हणता येईल. अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय हितासाठी जाती धर्मांमध्ये तडे निर्माण करून निर्णय घेतला. त्याच्यामुळे लोकशाही रुजली असे म्हणता येणार नाही. धन्यवाद. मी मताधिकार बजावतो यावर मी थोडी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आपण भारतीय असल्याने आपल्या भारतीयांनी 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. आपल्याला काही देशातील 40% लोकांना असे वाटते की मतदानाच्या दिवशी सुट्टी असेल तर या सुट्टीचा आनंद घ्यावा. आपल्या एका मताने काय फरक पडतो. आपल्या देशात भारतात सरासरी 60 ते 70% मतदान होते. उरलेले 20 ते 30% मतदान ज्या उमेदवाराला मिळतो तो उमेदवार जिंकतो. हे उरलेले 20 ते 30% मतदान मिळवण्यासाठी नेते काही लोकांना पैसे देऊन मते मिळवतात व जिंकतात. मतदान मिळवतात व जिंकतात. निवडणूक जिंकल्यावर 5 वर्षे देशातील साधन संपत्तीचा गैरफायदा घेतात व भरपूर भ्रष्टाचार करतात.
आपण घरी बसून 10 गोष्टी सांगतो की सरकारने हे केले नाही, पण आपण मतदान केले नाही तर कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. आपला उमेदवार निवडण्यासाठी मतदान हा एकच पर्याय आहे. एखाद्या देशात समस्या तर असतातच. या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला मतदान केले पाहिजे. त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे, म्हणून मी मताधिकार बजावणारच. बोलू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सार्थक सावंत आहे. मी आज मताधिकार सक्ती करावी का यावर काही भाषण बोलणार आहे. जगातील एका मोठ्या लोकशाही देशाचे एक समर्थ निवडणूक यंत्रणा असलेल्या भारतातील निवडणुकांना ग्रहण लागले आहे. ते मतदानाच्या बेफिक्रीचे व त्यामुळे होणाऱ्या कमी मतदानाचे. मताधिकाराची सक्ती करणे हाच त्यावर एकमेव उपाय होय. मतदान व त्याद्वारे निवडून येणारे लोकप्रतिनिधी व त्यांचे बनणारे सरकार अथवा शासन याच्याशी आपली थेट संबंध आहे आणि नोकरी, व्यवसाय, उद्योग ज्या शासकीय व्यवस्थेशी संबंधित आहे ते शासन किंवा सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग असलाच पाहिजे. याची जाणीव प्रत्येक मतदारात झालीच पाहिजे. पण ही जाणीव निर्माण होत नसेल तर मतदानाची सक्ती करणे व तसा कायदा पास करून घेणे याला पर्यायच नाही. कारण शेवटी आपण आपल्या नोकरी, व्यवसायात एक नागरिक म्हणून ज्या ज्या गोष्टींचा उपभोग घेतो त्याचा थेट संबंध लोकशाहीचाच म्हणजे मतदानाच्या माध्यमातून सत्तेवर येणाऱ्या शासन व्यवस्थेशी आहे. आपण सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत भाग घेणारा नसू तरी शासन किंवा सरकार या लोकशाही प्रदत्त राज्यव्यवस्थेचा उपभोग घेण्याचा आपल्याला केवळ नैतिकच नव्हे तर वैज्ञानिकही अधिकार उरत नाही. लोकशाहीचा निकोप वाढीसाठी, योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी व भारताला महासत्ता बनवण्यासाठी मताधिकाराची सक्ती करणे आवश्यक आहे. थँक्यू. नमस्कार, मी वैभवी जगदीश शेट्टी 9वी क मधून. माझा विषय लोकशाही आणि तरुण मतदार. आपण आपल्या घरी बसून 10 गोष्टी बोलतो की सरकारने हे केले नाही, ते केले नाही, पण मतदान न करून आपणच त्याला कुठेतरी जबाबदार असतो. आपला नेता निवडण्यासाठी मतदान करावेच लागते आणि मतदान करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. मतदान का करावे यामागे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत. सर्वप्रथम आपल्या देशाची जबाबदारी पार पाडणे. योग्य नेता निवडण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. देश चालवण्यासाठी आपल्या कराच्या रूपाने दिलेल्या पैशातूनच देशाची संपूर्ण व्यवस्था चालते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या पैशाचा योग्य वापर व्हावा असे वाटत असेल तर योग्य नेता निवडणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिले आहे की जेव्हा एखाद्या प्रांताला चांगले नेते मिळतात तेव्हा तो किती वेगाने विकसित होतो. कोण बरोबर आणि कोण चूक हे सुशिक्षित वर्गात येणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. संघटित होऊन योग्य नेता निवडून आपण आपल्या कराच्या पैशाचा गैरवापर होण्यापासूनच वाचवू शकतो. सरकारला दिलेल्या कराच्या पैशाच्या बदल्यात आपल्याला हव्या असलेल्या सुविधांसाठीही मतदान करावे लागते. आम्ही मतदान करून आमची जबाबदारी पार पाडू तरच सरकार आमच्या भल्यासाठी काम करेल अशी अपेक्षा करू शकतो. सबका साथ और सबका विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या जबाबदारीपासून दूर जात नाही. थँक्यू. भारत हा जगातील आधीच्या देशांपैकी मताधिकाराची सक्ती करावी का? भारत हा जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याची आणि त्या पद्धतशीरपणे पार पाडण्याची भारतीय निवडणूक आयोगाची क्षमता ही जागतिक पातळीवर अभिमानाची बाब आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणे असामान्य नाही. यामुळे जगातील अनेक देश भारताच्या निवडणूक पद्धतीवर प्रभावित आहेत. केवळ लोकसभा, विधानसभा नव्हे तर विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी राज्यस्तरावर ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणा राबवली जाते ते विशेष कौतुकास्पद आहे. कमी मतदान किंवा घटत्या मतदानाची कारणे मतदारांच्या विविध स्तरांतून समोर येतात. मतदानाच्या महत्त्वाचा बाबत जनजागृतीचा अभाव आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कमी मतदान किंवा टक्केवारी असल्याचे आपण गेल्या 2 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाहिले आहे. ठाण्यासारख्या शहरात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत
केवळ 32% मतदान झाले. पुण्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघे 46% मतदान झाले आहे. याचाच अर्थ ग्रामीण आणि मागास भागांच्या तुलनेत शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वाधिक कमी होत आहे. याचाच सरळ अर्थ असा की जेवढे कमी शिक्षित किंवा अशिक्षित लोक मतदानाबाबत जागरूक असतात. नमस्कार. मतदान ही लोकशाहीची पहिली पायरी, सक्षम लोकशाहीची पहिली पायरी, यावर आज मी थोडे बोलणार आहे. भारताची लोकशाहीच्या मार्गाने होणारी वाटचालीच्या मागे भारताची लोकशाहीच्या मार्गाने होणाऱ्या वाटचालीच्या मागे निवडणुकांचा मोठा वाटा आहे. बुलंद लोकशाहीसाठी तरुणांची साथ ही नेहमीच महत्त्वाची असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला नावाजले जाते. प्रत्येक नागरिकाच्या सहकार्याने ही लोकशाही बळकट होत असते. आपण ज्या प्रक्रियेने सरकार निवडून देतो ती प्रक्रिया ही न्याय्य, विश्वासार्ह असावी लागते. यासाठी भारतीय संविधानाने निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केलेल्या संविधानाचा स्वीकार झाला व 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना लागू होऊन भारत एक सार्वभौम व लोकशाही राष्ट्र बनले. ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. काही लोक खऱ्या अर्थाने मतदान करतात, पण बरेच लोक या दिवशी घरीच बसून आराम करतात. शहरातल्या गजबजलेल्या जीवनात मतदानाचे महत्त्व हरवलेले दिसते. प्रत्येकजण बसून या आणि त्या गोष्टीबद्दल तक्रार करतात. सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे, सरकारने हे बदलले पाहिजे अशा सूचना करतात. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु अजूनही भारताने स्वतःवर नियंत्रण व सुव्यवस्था असल्याचे सिद्ध केलेले नाही. यात दोष जनता व नेते दोघांचाही आहे. देशासाठी काय चांगले यापेक्षा जास्त लोक धार्मिक विश्वासाने प्रेरित आहेत. भारतीय परंपरा जपत देशाला पुढे नेणारी गोष्ट आपण निवडली पाहिजे. मात्र गरिबांच्या प्रगतीसाठी, पर्यावरणाचे रक्षण, शेती, नियोजनबद्ध शहरांचा विकास इत्यादींसारख्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी राजकारण नको त्या गोष्टींमध्ये अडकून पडले आहे. लोकशाही राष्ट्र म्हणून भारत निवडणुकीच्या पायावर उभा आहे. मतदान हे एक घटनात्मक अधिकार आहे जो आपल्याला लाभलेला आहे. आपले एक मत हे बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याने आपल्याला हा अधिकार लाभलेला आहे. हा हक्क बजावल्याने आपण त्यांच्या स्वप्नातील भारत सत्यात आणू शकतो व त्यांच्या बलिदानाचा आदर करू शकतो. धन्यवाद. माझे नाव हर्षाली सुरेश आचरेकर. मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. मी आमदार झाले तर. शाळेत असल्यापासून मला पालकांनी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली आणि अगदी माझ्या नकळत माझी आवड झाली, छंद झाला. पण हल्ली अनेक वेळा वर्तमानाच्या पत्रातील काही बातम्या मला अस्वस्थ करतात आणि मग मनात विचार येतो की अंधेरी नगरी, चौपट राजा असा सारा खेळ आहे. वर्षानुवर्षाचा अनुभव असलेल्या या संस्था नियमबाह्य कामे करतात आणि मग त्याचे घोर परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागते. अशा वेळी मनात विचार येतो की आपण काहीच करू शकणार नाही का या बाबतीत. पुढच्या वर्षी मी 18 वर्षाची होईल. मग मला मतदानाचा हक्क मिळेल. पण तेवढ्यात काय होणार? समाजाच्या, राज्याच्या कारभारासहित बदल घडवून आणायचे असतील तर मला आमदार व्हावे लागेल. विधानसभेत, लोकसभेत निवडून यायला हवे. अशी निवडणूक लढवण्यासाठी, पात्र होण्यासाठी मला अजून 7-8 वर्षे घालवायचे आहेत. कारण विधानसभेच्या निवडणुकीसाठी पात्र ठरवण्यात 25 वर्षाचे तरी किमान वय हवे. काही हरकत नाही. आत्ताची वर्षे मला पूर्वतयारीसाठी हवीत, पण नंतर पात्र झाल्यास मी आमदार होणारच. निवडणूक येण्यासाठी मी काय करणार? माझ्याकडून भूमीतील माझी कामगिरी अशीच असेल की माझे मतदार मला आपणहून निवडून पाठवतील. बॅरिस्टर नाथ पै यांचे चरित्र मी वाचले आहे. दुर्दैवाने नाथ पै अल्पायुषी ठरले.
पण आपल्या कर्मभूमीत एवढे जागरूक असत की त्यांचे मतदार त्यांना स्वतःहून मते देत। मला त्याचप्रमाणे खात्री आहे की माझे मतदार मला पण आपणहून निवडून देतील। मी प्रथम लक्ष देईन ते लोकांच्या जनकल्याणासाठी, शरीर प्रकृतीसाठी, आरोग्यासाठी, त्यासाठी आवश्यक स्वच्छतेसाठी, मग त्यांच्या शिक्षणासाठी। लहान मुलांना भावी नागरिकांप्रमाणेच ज्याप्रमाणे प्राथमिक माध्यमिक शिक्षक आवश्यक आहे तितकेच प्रौढ जनांचे प्रबोधन आवश्यक आहे। मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी त्यांच्यातल्या एक जाईल, म्हणजे मग मी त्यांना परका राहणार नाही। त्यांच्या अडचणी ते माझ्या पुढे मांडतील। वेळोवेळी आयोजित केलेल्या अशा सभा समारंभामुळे त्यांच्यात एकोपा निर्माण होईल आणि मग कुठल्याही बाहेरच्या नतदुष्ट व्यक्तीचे समाजकंटक आणि संस्थेने त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला यश मिळणार नाही। मी आमदार झाली तर प्रथम भ्रष्टाचार निपटून टाकेन। आज भ्रष्टाचाराच्या किडीने प्रचंड हातपाय पसरले आहेत। भ्रष्टाचाराचा विनाकाम ही अशक्य गोष्टी झाली आहे। त्यामुळे भ्रष्टाचार हा शिष्टसंमत झाला आहे। भ्रष्टाचाराशी झगडताना मध्येच आडवी येते बेकारी। यातील प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे नोकरी व्यवसाय करण्याचा हक्क आहे। खेड्यापाड्यांमध्ये चालणारे उद्योगधंदे बंद पडले आहेत। लाखो माणसे बेकार झालेत। ती खेड्यांकडून शहराकडे धाव येताना मग गर्दी, प्रदूषण, गुन्हेगारी वाढत जाते। मला हा स्थलांतराचा प्रवास संपुष्टात आणायचा आहे। खेड्यात रोजगार निर्माण करायचा आहे। पुन्हा खेडी हिरवीगार आरोग्य संपन्न नांदतील व्हायला हवी आहे। प्रत्येक खेड्याला रस्ते, पाणी व वीज मिळवून द्यायची आहे। ते खेडे गजबजले स्वयंपूर्ण करायचे आहे, हे माझे स्वप्न आहे। आमदार झाल्यावर माझी वाटचाल त्या दिशेने असेल, कारण खेडी स्वयात झाली आहे की शहरी होतील, मग माझा देश आहे ही संपूर्णपणे स्वावलंबी बनेल। अशा देशात राष्ट्रीयत्वाची भावना आपोआप फुटेल। संपूर्ण फुली समाधानी भारतभूमी हे माझे आवडते स्वप्न आहे। ते साध्य करण्यासाठी मला आमदार व्हावे हवे। एक गोष्ट नक्कीच की मी आमदार झाल्यावर ज्या सोयी सुविधा प्राप्त होतील त्या मी माझ्या कामासाठी वापरेन। तेथे केवळ स्वार्थाचा म्हणजे मी हा विचार होणार नाही। धन्यवाद। माझे नाव समीक्षा संदेश बडे। मी आज तुम्हाला निबंध वाचून दाखवणार आहे। मी आमदार झाले तर लहानपणी शाळेत निबंध लिहायला सांगायचे। मी पंतप्रधान झाले तर त्या वयात अजाणतेपणाने काय लिहिलं असेल आज तरी अजिबात आठवत नाही। 5वीत असताना सहलीचा वृत्तांत मी लिहिला होता आणि पुढची 2-3 वर्षे आमच्या घरातील चर्चेचा विषय झालेला होता। बरं, त्यातल्या त्यात मी जसं पाहिलं अनुभवलं त्या शब्दात लिहिलं होतं। खरं असे अनेक निबंध लिहिताना त्याचा खरंच वास्तवाशी नेमकी किती नातं होतं हे माहीत नाही। लिहिता सामाजिक भान येत गेलं हेही तितकंच बरं। सुदैवाने अनेक अनुभवांना सकारात्मक अर्थ प्राप्त करून देता आले हेच भाग्य। काल परवा डोक्यात असा विचार मनात येऊन गेला, मी आमदार झाले तर समाजहिताचे म्हणून असलेले अनेक निर्णय घेण्याची संवेदनशीलता आणि क्षमता आपण अंगी बाळगून आहोत यावर पक्का विश्वास आहे। आजूबाजूच्या वातावरणात सध्या राजकीय वातावरणाच्या काठावर जगण्याचा योग कधीतरी माझ्या वाट्याला येत असतो। त्यातल्या चांगल्या वाईट अनुभवाकडे पाहत आपण आपल्याशी एखादं मत तयार करत असतो। सामाजिक स्थित्यंतराच्या वाटेवर एकूण समाजाविषयी प्रेम आणि आदर मनात ठेवून राजकीय नेतृत्वाने काम करणे अपेक्षित असते। राजकारणाची गणिते इतकी संकुचित होत असताना दिसत आहेत की त्यात सामान्य माणसाविषयी असलेलं भान टिकवून ठेवण्याचे भान अनेक राजकीय नेत्यांना राहत नाही। समाजाचे संघटनरूपी आदर्शाने प्रतिबिंब राजकीय शक्तीत परावर्तित करत असताना सार्वजनिक जीवनातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्याचे राजकारण विस्कळीत करणारे आहे।
समाजमानाचा आरसा असलेल्या आत्मविश्वास परिपक्व राजकीय नेतृत्वाच्या असण्याची आवश्यकता आहे. येथील संस्कृती, परंपरा आणि समाजमानस याचा विकासाची योग्य समन्वय साधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हायला हवी. आपलं चारित्र्य आणि चिंतन समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून कसं वावरावं याचा तळागाळामध्ये रुजलेला एक संस्कार प्रतिबिंबत नेतृत्वातून होत असतो. समाजाबरोबर राहून समाजाच्या साह्याने त्याची प्रेरणा जागृत करून त्याला एक सामूहिला आकार देऊन मानव जातीच्या सेवेसाठी तत्पर असलेले आणि समाजाशी समरस झालेले हे दर्शन असायला हवे. समाजाचा व्यवहार आणि एकूण संपूर्ण विकासाचे परिमाण यात एकूण निर्माण होणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संधी यातील सुसूत्रता हे समीकरण अवघड आहे, पण त्या ठिकाणच्या नेतृत्वाला यातील योग्य दिशा आणि भाव असला तर वैयक्तिक स्वार्थाचा चौकटीच्या पलीकडे जाऊन समाजाचे भले करणे फारसे अवघड नाही. अपेक्षित असणारा सामान्य माणूस, खेड्यातील बिकट अवस्था, जगण्याच्या वेगाशी होणारी लढाई, आरोग्य या प्रश्नांची उत्तरे शोधता सामाजिक ठाचा नीट सांभाळला जावा, पर्यावरणाचा समतोल अधिक चांगला व्हावा, संस्कृतीचा उत्कर्ष सुख आणि संपत्तीला धरून व्हावा, प्रगती ही शहरातील श्रीमंतीची प्रदर्शन मांडण्यासाठी नव्हे तर गरिबातील गरीब लोकांची काळजी घेण्यासाठी आहे. ह्या अर्थाने राजकीय परिपक्वता राजकारणात यायला हवी. मी आमदार झाले तर हाताची भरलेली ओंजळ हळूहळू आपण रिकामी करत जातो, ती रीतीप्रमाणे आपल्याकडे पाहत असते. त्याचं स्मरण मनात कळवळ निर्माण करणारं, कणाकणात संवेदना जागृत करणारं, घंटेचा आवाज निनोदणारं, शरीरातल्या आणि मनातल्या अणुरेणूतून जागृतवस्था निर्माण करतो, अनुनाद निर्माण करत जातो. हे तीर्थक्षेत्र आपल्याला शोधावं लागतं. दृष्टीला आभाळपण देणारं मन आयुष्य विणलेलं असतं. त्याचं जगण्याचं वस्त्र आपण तयार करत असतो. त्या वस्त्राचा रंग, व्याप्ता, मऊपणा, आधार, संवेदना, दृष्टी मला पुन्हा नव्याने अनेक चित्रमालिकेत याचं दर्शन घडवत जाते. एखादी गोष्ट समाजाने ही सुरुवात असते. धन्यवाद. कस्तुरी कैलास घंगाळे. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी. प्रगती और खुशहाली. भारत माँ की है दरकार. वोट करोगे, वोट करेंगे तभी मिलेगी मनचाही सरकार. मित्रांनो, मतदार हा लोकशाहीचा भाग्यविधाता असतो. आपल्या भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीची ताकद आहे. येथील जनता आपल्या भारत देशामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो. मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे काम संपलं असं नाही, तर प्रत्येक मतदाराने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपले बहुमूल्य मत दिले पाहिजे. त्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकार त्याने वापरला पाहिजे. याबाबत मला एक छानशी हिंदी कविता लिहायची वाटते. बनो देश के भाग्य विधाता, अब जागो प्यारे मतदाता. बच्चा बच्चा करे पुकार, वोट डालना तुम हर बार. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी केलेले लोकांसाठीचे राज्य. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांना मानाचे स्थान आहे. लोकतंत्र की है पहचान. मतदाता और मतदान. आपल्या देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आयोगाची अशी अपेक्षा आहे प्रत्येक मतदार मतदानासाठी आला पाहिजे व त्याने मतदान केले पाहिजे. खरं तर प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात एवढेच नाही तर देशात मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला पाहिजे. पुरुष असो वा स्त्री, मतदान आहे सर्वांची जबाबदारी. आपल्या देशात 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत दाखल करायचे आहे. त्यासाठी फॉर्म नंबर
6 भरून त्यांचा BLO कडे द्यायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मतदान कार्डावर कोणत्या चुका झाल्या असतील तर त्याही चुकांची दुरुस्ती BLO मार्फत करता येतो. त्यासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागतो. चला तर मग सगळेजण संकलन करूया. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी सर्वंकष विचार करून योग्य त्या उमेदवारास निर्भयपणे मत देईन व आपल्या भारत देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी माझे योगदान देईन. काही देशात मतदानास इच्छुक व्यक्तीने आवश्यक ते पत्र आवश्यक दस्तऐवजास भरून द्यायस हवे व ते तेथील संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावयास हवे. त्यांना निवासाचा पत्ता बदलण्यास विशिष्ट प्रपत्र भरून पूर्ण नोंदणीही करावी लागू शकते. याशिवाय काही ठिकाणी तेथील शासनाकडे वाहन परवान्याच्या मागणीचे वेळी एखाद्याचे नाव नोंदवल्यास त्याचे वय बघून त्या नागरिकाची मतदानाच्या यादीत आपोआप नोंदणी होऊ शकते. याशिवाय जुन्या रहिवासाच्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी रहिवास बदलल्यास त्या ठिकाणचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात वेळोवेळी प्रपत्रे व पद्धती आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी अनुष्का अनिल वाघ. मी मताधिकार बजावणार कारण भारतीय नागरिक असल्याने भारतीय राज्यघटनेने 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. आता प्रश्न असा आहे की मतदान का? आपल्या देशातील 40% लोकांना वाटतं की मतदानाच्या दिवशी सुट्टी असेल तर सुट्टीचा आनंद घ्या. आमचं एक मत नसलं तर काय फरक पडणार आहे किंवा मतदान केल्यास काय होणार आहे? आज आपल्या भारतात सरासरी फक्त 50% ते 60% मतदान होते. ज्याला 10% ते 20% मते मिळाली तो जिंकतो. म्हणून आजचे नेते 10% 20 लोकांना आपल्या प्रभावाने पैसे वाटून मतदान करून घेतात आणि निवडणूक जिंकतात. निवडणुकीत जर सर्व लोकांनी मतदान केले तर तेच लोक सत्तेवर येतील जे देशासाठी आणि सामान्य जनतेसाठी काम करतील. त्यामुळे आता अशा लोकांना बाहेर पडून मतदान करावं लागेल जे एकतर राजकारणापासून दूर आहेत कारण ते सध्याच्या राजकारणापासून पूर्णपणे निराश झाले आहेत. सगळ्यात जागृत लोकांना भ्रष्ट आणि अप्रामाणिक लोक पुन्हा निवडून येऊ नयेत म्हणून त्यांना समजावून मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे विचार करणारे बहुतेक लोक सुशिक्षित वर्गात मोडतात. मतदान हा आपला हक्क आहे आणि आपली जबाबदारीही आहे. प्रत्येक मत हे महत्त्वाचे आहे. गणना ही एकापासून सुरू होते आणि लाखोपर्यंत पोहोचते. बरीच लोक घरात बसून 10 गोष्टी सांगतात की सरकारने हे केले नाही का, पण मतदान केले नाही तर कुठेतरी आपण जबाबदार आहोत. आपला नेता निवडण्यासाठी मतदान करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मतदान का करावे यामागे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत. सर्वप्रथम देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे. देश चालवण्यासाठी आपल्या कराच्या रूपाने दिलेल्या पैशातूनच पैशाची संपूर्ण व्यवस्था चालते. आपल्या पैशाचा योग्य वापर व्हावा असे वाटत असेल तर योग्य नेता निवडणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या प्रांताला चांगले नेते मिळतात तेव्हा तो किती वेगाने विकसित होतो. संघटित होऊन योग्य नेता निवडून आपण आपल्या कराच्या पैशाचा गैरवापर होण्यापासून वाचवू शकतो. सरकारला दिलेल्या कराच्या पैशाच्या बदल्यात आपल्याला हव्या असलेल्या सुविधांसाठीही मतदान करावे लागते. आम्ही मतदान करून आमची जबाबदारी पार पाडू तरच सरकार आमच्या भल्यासाठी काम करेल अशी अपेक्षा करू शकतो. सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या जबाबदारीपासून दूर जात नाही. एवढ्या मोठ्या देशात काही समस्या असणारच, पण हा विचार करून मत केले नाही तर सुधारण्याची अपेक्षा करण्यात अर्थच नाही. ज्यासाठी मतदान आवश्यक आहे ते काम आपण केलेच पाहिजे. धन्यवाद. आज 25 जानेवारी म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन आणि हा मतदार दिन आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी साजरा केला जातो आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषणाच्या माध्यमाने मतदानाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व तुमच्यापुढे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी निबंधाच्या माध्यमाने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जर मतदार जागरूक असेल तर लक्षात ठेवा देशाचं जे भवितव्य हे चांगल्या पद्धतीने घडवलं जातं. याचं एक उदाहरण देतो की आपलं एक मत किती महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी ज्यावेळेस मतदान घेतलं गेलं तर त्यावेळेस त्यांना एक मत कमी पडलेलं होतं आणि त्या केवळ एक मत कमी पडल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता आणि पुन्हा त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या. म्हणजे एक मतसुद्धा किती महत्त्वाचं असेल लक्षात ठेवा. म्हणून आता आपली जबाबदारी की येणाऱ्या ज्या निवडणुका असेल त्या निवडणुकांमध्ये आपल्या कुटुंबातील जे व्यक्ती म्हणजे आपले पप्पा मम्मी किंवा जे घरातील आपले जे वडीलधारी मंडळी असतील तर यांना मतदान करण्यासाठी जाण्यास सांगणं हे आपलं कर्तव्य आहे.
की आज मतदान आहे, तुम्ही मतदान करा. कारण जोपर्यंत ही जागरूकता घराघरातून निर्माण होत नाही तोपर्यंत मतदान करण्यासाठी लोक त्या ठिकाणी जाणार नाही. चांगल्या पद्धतीचं मतदान होईल. जेवढी पर्सेंटेज मतदानाचं वाढेल तेवढ्या चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून येतील. हे आता तुम्ही या भाषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऐकलेलंच आहे. कारण मतदानाचा दिवस हा काही सुट्टीचा दिवस नाही आहे. काही जण त्या ठिकाणी छानपैकी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात, असं नाही आहे. तर आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे, आपली जबाबदारी की आपण त्या ठिकाणी जाऊन मतदान हे केलं गेलं पाहिजे. उद्या 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारी की प्रजासत्ताक दिन, बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी ही लोकशाही आपल्या खऱ्या अर्थाने या दिवसापासून त्या ठिकाणी म्हणजे 1950 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी ही लोकशाही पद्धतीचं राज्य आपल्या देशामध्ये सुरू झालं. म्हणून उद्याचा जो दिवस आहे तो दिवससुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. करोनाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींचं नियम त्या ठिकाणी केलेलं, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही बोलवलेलं नाही आहे. परंतु निश्चितपणे जर आपल्याकडे सोसायटीमध्ये किंवा कुठे जर राष्ट्रीय ध्वजाचं जर ध्वजारोहण केलं जात असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या त्या राष्ट्रीय ध्वजाला सलामी द्यायची आहे. एकदा जोरदार घोषणा द्यायची, भारत माता की, भारत माता की. काय उत्साह वाटत आहे तुमच्यामध्ये? हां, अरे मी एकटा आणि तुम्ही एवढे किती आवाज यायला पाहिजे तुमच्या सर्वांचा. एकदा पुन्हा एकदा मोठ्याने, भारत माता की. ओके, तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो की शांतपणे तुम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकला. आपले या विषयाचे प्रमुख थोरात मॅडम, सपकाळे सर वगैरे सगळे, ढवळे सर, आरोटे सर, इकडे महाजन मॅडम, नागरे मॅडम, आपले बरेचसे त्या ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं देखील त्या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा हा आपला कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.